मुंबईतनं घरातून निघालो आणि इथे पोहोचायला जवळपास मला 2 तास लागले. अरे घोडे बिडे आणू नका रे तुम्ही तिथे, घेऊन जा पहिले त्याला बाहेर बाहेर घेऊन जा त्याला विचारायला. इथे मी काय बोलतोय माणसाला नाही समजत, घोड्यानं कुठून समजणार. त्या बिचा एक त्याला जागा करून त्या बिचारायला उगाच कुठेतरी गर्दीमध्ये काहीतरी घेऊन येतात. जा त्याला घेऊन जा व्यवस्थित नीट त्याला जागा करून द्या रे. त्याला व्यवस्थित जागा करून द्या सगळ्यांनी जायला. कमाल आहे इथे, म्हणजे माणसांना उभं राहणं जागा नाही, घोडे घेऊन येते. तो मुलगा उतरला का त्याच्यावरनं का तोही गेला? तुलाच पकडलं होतं का पोलिसांनी? अरे त्याला जागा करून द्या जरा नीट व्यवस्थित. कशाला प्राण्यांवरती अत्याचार करताय? ए तुझा झेंडा हलवणं थांबव, बंद करते, बंद करा आता. मी आता बोलायचंय का तुम्हाला बोलायचंय? आणि हे बघा हे कोण आहेत आता? बसा ना आता शांत. आता जिकडे आहात तिकडे उभे राहा. मला मुंबईवरनं इथे यायला जवळपास आता 2 तास लागले. आणि मी दरवेळेला मी आपल्या लोकांना नेहमी सांगत असतो की मध्ये वाटेमध्ये स्वागत ठेवू नका. त्या स्वागतामुळे तो ट्रॅफिक जॅम होऊन बसतो आणि मग ट्रॅफिकमुळे मला यायला त्रास होतो. आज इकडे मीरा भाईंदरला मी मुद्दामून आलो. त्या दिवशी तो जो घडलेला प्रसंग होता इथला, काय चाललंय काय रे इथे? काय चाललंय तुमचं? आता जागा नाही तर कुठे पुढे येणार तुम्ही? त्या दिवशी इथे जो काही प्रसंग घडला, त्या काय कोणत्या मिठाईवाल्याचा काहीतरी झाला तो भाग. आता कानावरती जर मराठी समजत नसेल तर कानाखाली बसणारच मराठी. विनाकारण काहीतरी काढत असतात. साधा छोटा प्रसंग होता तो. मोर्चासाठी म्हणून तिकडे जे कोणी माझे मराठी सैनिक होते पाणी प्यायला गेले तर तो माणसाने विचारलं कशासाठी मोर्चा काढताय? त्यांनी सांगितलं हिंदी सक्तीचं केलं म्हणून. म्हणे इथे तर म्हणे हिंदीतच बोलतात म्हणे. हे सगळं हिंदीमध्ये चालू होतं. त्याच्यामध्ये त्या माणसाच्या अरेरावीमुळे
त्याच्याची काय कानफडीत बसायची ती बसली. मग लगेच इकडच्या सगळ्या व्यापाऱ्यांनी बंद बिंद पुकारला. तुमच्या मारली होती, अजून नाही मारली आहे. विषय समजून न घेता काय झालंय माहिती नसताना कुठच्या तरी राजकीय पक्षाच्या दबावाखाली येऊन जर तुम्ही हे असले बंद बिंद करणार असाल, तुम्हाला काय वाटलं मराठी व्यापारी नाहीयेत? दुकानं बंद करून किती काळ राहणार आहात? शेवटी आम्ही काहीतरी घेतलं तरच दुकान चालणार ना. महाराष्ट्रामध्ये राहताय शांत